कमाल केली सोपान्या. पण याचं दुसरं टोक. म्या माझ्या विश्वासातली माणसं घेऊन खणून काढतो. तुम्ही वाड्यावर डागडुजीचं काम काढा, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. सोपान्या हे काम जर झालं ना तर पैशाने आंघोळ घालीन तुला. चल कामाला. तुझ्यातली तू, माझ्यातली मी. कोण मी? आता नब गुमान जाती का तुझ्या वाटनं? नाहीतर म्या. नाहीतर काय? माझ्याकडे येशील तरुण जाशील, माझ्या आईनं राहशील मरून जाशील. येडं बेनच्या मायचं. येशील येशील, आता कुठं जाशील? तूर डाळ, गूळ, धने. शुभ्रा, बिझी आहेस? नाही ग, सामानाची यादी करते. लाल तिखट, हळद. काय ग, बोलायचंय का काही? राई. काय ग प्रिया? शुभ्रा, मला टेन्शन आलंय. टेन्शन? कसलं टेन्शन? प्रथमेशचं. प्रथमेशचं काय झालंय? अजून झालं नाहीये काही, पण यापुढे होणार नाही असंही नाही. हे बघ प्रिया, मला प्लीज स्पष्टपणे सांग, नाहीतर कसं कळणार मला? प्रथमेशचं हे असं काहीसं वेगळं वागणं, त्याला पाण्याची वाटणारी भीती, त्याने काढलेली ही चित्रविचित्र चित्र, हे सगळं परस्परांमध्ये गुंतलेलं आहे असं वाटतं मला. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? हेच की तुला होणारे भास, तुला जाणवणारा भूतकाळ आणि प्रथमेशचं हे असं वागणं, याचा एकमेकांशी संबंध आहे असं मला राहून राहून वाटतंय. का कुणास ठाऊक? प्रिया, अगं प्रथमेशला बोलता येत नाही आणि म्हणूनच त्याला वाटणाऱ्या भावना तो आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला पाण्याची वाटणारी भीती, अगं बऱ्याचशा लहान मुलांना पाण्याची भीती वाटते. मान्य आहे, प्रथमेशची भीती थोडी जास्त आहे, पण याचा संबंध मला होणाऱ्या भासांशी आहे असं मला वाटत नाही.
काय बोलावं, कसं रिॲक्ट व्हावं काही कळत नाहीये. शुभ्रा, हे सगळं ना गुंतागुंतीचं कोडं झालंय. म्हणजे जितकं आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय ना तितकंच त्यात आपण गुंतत चाललोय. प्रथमेशला पाण्याची वाटणारी भीती आणि कुणाला तरी पाण्यात बुडवून मारल्याचा रेफरन्स याचा काहीतरी संबंध आहे असं मला सारखं वाटतंय. कुणाला पाण्यात बुडवून मारलं? अगं काय बोलतेस तू? तेच तर आठवत नाहीये ना मला शुभ्रा. कुणाला तरी पाण्यात बुडवून मारल्याचा रेफरन्स सतत माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये. पण ते मला कोणी आणि कुणाच्या संदर्भात सांगितलंय हेच आठवत नाहीये. इतके दिवस तुमच्याकडून पार्वतीची गोष्ट ऐकत आलोय मिसेस शास्त्री. विश्वास ठेवावा असं वाटत नव्हता, पण आता विश्वास ठेवण्या न ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. त्या गोष्टीतूनच मला अजून एक गोष्ट कळत गेली आहे मिसेस शास्त्री. आणि आज फॉर अ चेंज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मिसेस शास्त्री. कुठली गोष्ट? श्रीरंग रानडेची गोष्ट. वा महादेवराव, आज तुमच्या बरोबर तुमचा हा गाव पाहण्याची मजा काही औरच होती. आणि आमच्या पेहरावात अगदी आमच्यातलेच वाटतंय, अगदी या मातीतले. पण ही फक्त सुरुवात आहे श्रीरंग पंत. आणखी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पाहून तुमचे डोळे दिपतील. उगाच नाही तुमचा गोरा साहेब पाहुणा म्हणून या देशात आला आणि इतकी वर्ष थांबला. खरंच महादेवराव, हे सगळंच खूप विलक्षण आहे हो. तुमचा हा गाव, तुमचा हा वाडा, त्याचं बांधकाम, त्याचा डौल निव्वळ अप्रतिम. पण सृष्टीचा नियमच आहे, आज जे नवं आहे ते उद्या जुनं होईल, परवा कदाचित नाहीसं होईल. त्याला तुमचा हा वाडा सुद्धा अपवाद ठरू शकत नाही. पण या वाड्याच्या स्मृती पुढच्या पिढ्यांसाठी जतन करता येतील असं आपल्याला काही करता आलं तर. आम्ही समजलो नाही श्रीरंग पंत. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. कोणती? आपण ह्या वाड्याचे काही फोटोग्राफ्स म्हणजे छायाचित्र काढून ठेवली तर. वाड्याची छायाचित्र? बघा, विचार करा. चित्ररूपाने का होईना पण या वाड्याच्या स्मृती जपल्या जातील. तुमची हरकत नसेल तर? नाही, कल्पना तर चांगलीच आहे. पण तुम्ही रघुनाथ पंतांच्या परवानगीविषयी विचार करत असाल तर काळजी करू नका, मी बोलतो त्यांच्याशी. तुम्हीच बोला. नाही म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही बोललात तर ते त्यांना जास्त पटेल. नॉट अ प्रॉब्लेम. मी उद्याच बोलतो पंतांशी. बार ठरलं तर बघ. पण श्रीरंग पंत, तुम्ही या वाड्याची छायाचित्र काढणार म्हणजे त्यासाठी कॅमेरा लागेल. आहे माझ्याकडे. स्मिथ साहेबांनी माझी आवड लक्षात घेऊन मला एक कॅमेरा भेट दिलाय. या वाड्याची छायाचित्र काढण्यासाठी त्या गोऱ्याचा कॅमेरा वापरायचा.
महादेवराव, आता तुम्ही उगीच गोष्टीला फाटे फोडू नका. ठरलंय ना आता आपलं. बर श्रीरंग पंत, आमची एक इच्छा आहे. बोला. या वाड्याच्या छायाचित्रांसोबत आमच्या पार्वतीचं एखादं छायाचित्र जर तुम्हाला काढता आलं तर. व्हाय नॉट, नक्की. बरं आहे महादेवराव, खूप उशीर झालाय. छबू घरी वाट पाहत असेल, येतो मी. ठीक आहे, ठरलं तर आम्ही तुमची वाट पाहतोय. श्रीरंग रानडे वसईत आला एक सरकारी अधिकारी म्हणून. तसा तो याआधी अनेक गावांमध्ये गेला होता, पण इथे त्याला महादेव भेटला. महादेव शास्त्रे, एक विचित्र रसायन. एकाच वेळी तापट तिखट स्वभावाचा आणि त्याच वेळी थट्टाखोर, ऊर्जेनं भरभरून वाहणारा, देशप्रेमानं झपाटलेला आणि ज्ञानाच्या लालसेनं पछाडलेला, शत्रूच्या चारी मुंड्या चित करणारा आणि मित्राच्या जीवाला जीव देणारा महादेव. अशा या महादेवाशी श्रीरंगची मैत्री झाली. त्यातला साम्य आपल्याला कधीच कळलं नसतं. एकट्या दीनानाथ शास्त्री यांच्या बोलण्यावरती किती जणांनी विश्वास ठेवला असता मिस्टर शास्त्री? अगदी बरोबर. आणि माझी खात्री आहे यात एकमेकांशी खोटं बोलण्याचा किंवा एकमेकाला फसवण्याचा संबंधच येत नाही. कारण एकाला जो प्रसंग दिसतो त्याच प्रसंगाची पुढची कडी दुसऱ्याला अचूक दिसते. सगळाच संदर्भ तंतोतंत जुळतो. डॉक्टर, तुम्हाला काय म्हणायचं मिस्टर शास्त्री?
महादेवने श्रीरंग रानडेला पार्वतीचे फोटोग्राफ्स काढायची कल्पना सुचवली हे तुम्हाला दिसलं आणि ह्यापुढे जे काही घडलं ते माझ्या डोळ्यांनी स्पष्टपणे पाहिलंय डॉक्टर. पार्वती, पार्वती, पार्वती. काय हो? पार्वती, अगं आम्हाला वाटलं होतं या जगात आम्हीच एकमेव वेडे आहोत, पण तो श्रीरंग आमच्यासारखाच वेडा निघाला. आता काय झालं? त्याच्या एक एक सुरस कथा ऐकशील ना तर तुलाही वेड लागेल. नको, मला नका ओढू तुमच्या वेड्यांच्या बाजारात, राहू द्या. अगं ऐक तर, तो श्रीरंग तुझी तस्वीर काढायचं म्हणतोय. छे छे, काहीतरीच काय. अगं आम्हीच त्याला म्हणालो तो या वाड्याच्या काही तस्बिरी काढणार आहे. आम्ही त्याला म्हणालो आमच्या पार्वतीची एक सुंदर तस्वीर काढून दे आम्हाला. तुमचं आपलं काहीतरीच. अहो, अनोळखी माणसाला असं सगळं सांगतात का? श्रीरंग आमच्यासाठी अनोळखी कुठे आहे? तो आता आमचा मित्रच झालाय. अहो हो, पण मी नाही उभी राहणार त्या खोक्यासमोर. मला भीती वाटते. घाबरायचं काय त्यात? तो खोका फक्त तुझा सुंदर चेहरा आपल्या काळजात बंदिस्त करून घेईल. तो खाणार आहे थोडीच तुला. अहो, पण गरज काय मी म्हणते ह्या सगळ्याची? आहे ना, गरज आहे. आपली येणारी पिढी तुझ्या तस्बिरीकडे बघून म्हणेल पार्वती आजी सारखी सुंदर स्त्री या कुटुंबात कधी झालीच नाही. आपली नातवंड पंतवंड त्यांच्या सुनांना घेऊन येतील तेव्हा सासवा एकमेकांना कोपरं ढोसत म्हणतील तशी बरी आहे, पण पार्वती आजींच्या नखाची सर नाही हो. पुरे आता फाजीलपणा तुमचा. बोलण्याच्या नादात आजी केलात मला. आम्ही फक्त आपल्या येणाऱ्या काळाचं भाकीत केलं. पण आजी होण्याआधी आई व्हावं लागेल. पार्वती, आम्ही तुला सांगितलं होतं हा विषय पुन्हा काढायचा नाही, आणि तुला मूल होत नाही यात तुझा काय दोष? दोष आमच्यातही असू शकतो. अहो, काय बोलताय तुम्ही? आणि नातवंड असायला आपल्यालाच मुलं व्हायला हवीत असं कोण मूर्ख म्हणतो? सदाशिवची मुलं, तेनूची मुलं ही सुद्धा आपलीच मुलं असतील. तुम्हाला ठाऊक आहे, मी आपल्या मुलांची नावं सुद्धा ठरवली होती. अच्छा? सर्वात मोठा मुलगा झाला तर मधुसूदन, आणि त्याच्या पाठीवर जो असेल तो बाळकृष्ण. हो का? म्हणजे इथे ही श्रीकृष्णाचीच मक्तेदारी का? हरकत नाही. आणि मुलगी झाली तर तिचं नाव तुम्ही ठेवा. कुसुम. जिच्या सुगंधाने हे घर तरवळून जाईल अशी कुसुम. मनाशी योजलं तर बरंच काही आहे हो. आता त्याच्या मनात कधी येतंय? येईल, आणि नाही आलं तरी नावं तीच राहतील. फक्त मधुसूदन आणि बाळकृष्णाच्या नावापुढे महादेवाऐवजी सदाशिव किंवा दीनानाथ शास्त्री ही नावं लागतील.